नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. परंतु ह्या 3 वाजेपर्यंत जर पाहिलं तर अनेक पक्षांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळालं. अनेक पक्षांमध्ये मग शिंदेची शिवसेना असेल किंवा दादांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळालेलं होतं. त्याचबरोबर विशेषतः जर पाहिलं तर पुण्यामध्ये एक मोठं राजकीय नाट्य घडलेलं होतं आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुणाला पुणे विभागामधून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. हे सगळं असतानाच एक नाव अचानकपणे धडकलं आणि ते नाव म्हणजे अर्थात विक्रम काकडे. विक्रम काकडे कोण आहेत? तर विक्रम काकडे तेच आहेत अर्थात भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार असणाऱ्या संजय काकडे यांचे ते चिरंजीव आहेत. यापूर्वीच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या तेव्हा सुद्धा विक्रम काकडे यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. टॉप न्यूज मराठीने सांगितलेलं होतं की विक्रम काकडे यांच्या नावाची जी चर्चा आहे ती विधान परिषदेसाठी होतीये. परंतु मागच्या वेळी त्यांना संधी मिळालेली नाही. परंतु यावेळी जर पाहिलं तर थेटपणे विक्रम काकडे यांना पुणे विभागामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना थेटपणे उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली होती. त्यांची उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर जर पाहिलं तर पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष असणारे अ, थेटपणे सुनील टिंगरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवरती नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सुद्धा मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे असं म्हणून एबी फॉर्म घेऊन थेटपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आता चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्या चर्चा म्हणजे उमेदवारी पुणे विभागाची उमेदवारी जरी विक्रम काकडे यांना जरी जाहीर झालेली असली तरी सुद्धा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा आहे ती म्हणजे पार्थ पवार यांचीच. खरं तर याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषयच आहे उमेदवारी विक्रम काकडेंची चर्चा पार्थ पवारांची आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर खूप वेळ अशी चर्चा सुरू झालेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही सुरू आहे कोणाचा शब्द चालत असेल तर तो केवळ पार्थ पवार यांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा यांच्या जाण्याच्या नंतर जो आहे तो शब्द चालतोय अशीच ही सगळी चर्चा सुरू झालेली होती. पक्षातील ज्येष्ठ नेते मग सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अनेकदा पार्थ पवार यांचे मतभेद झालेली होती अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. आज जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पार्थ पवार यांचंच चालतंय. हे आजची जी उमेदवारी होती पुणे विभागाची अर्थात माहितीचे जे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून हे जाहीर झाले असं वाटतं का? निश्चित राजरत्न जर आपण पाहिलं तर पार्थ पवार यांचे मित्र आहेत विक्रम काकडे आणि अनेक वर्ष दोघांची खूप चांगली घनिष्ठ मैत्री आहे. मागच्या विधानसभा परिषद निवडणुकीच्या वेळेस सुद्धा ज्या निवडणुकीमध्ये झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यात आली, त्यावेळी सुद्धा विक्रम संजय काकडे यांच्या नावाची चर्चा ही जोरदारपणे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर विक्रम काकडे यांच्याऐवजी ती संधी झिशान सिद्दीकींना म्हणजे मुंबईकडे दिल्याचं पाहायला मिळालं. वांद्रे पूर्वमधनं मागे झिशान सिद्दीकी आमदार होते. मग बाबा सिद्दीकींचा वारसा आणि या सगळ्याचा विचार करून पक्षाने त्यांना उमेदवारी जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र पुण्याची ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली, मुळामध्ये पुण्याच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळालेली होती. कारण भारतीय जनता पार्टी इथे अनुकूल निवडणूक लढवण्यासाठी होता. भाजपकडनं अ, आमच्याकडे कसं संख्याबळ आहे जवळपास 333 जागांचं संख्याबळ आहे. आमच्याकडे आहे असं भाजपकडनं दावा जो आहे तो करण्यात येत होता. वेगवेगळी नावं भाजपकडनं चर्चेमध्ये होती. मात्र अखेरच्या क्षणी ही राष्ट्रवादीची जागा राष्ट्रवादीकडे राखण्यात जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आलेलं असलं, तर प्रत्यक्षात मात्र उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरती दमछाक उडाल्याचं जे आहे ते आज पाहायला मिळालं. मात्र पार्थ पवार यांनी आपली छाप जी आहे म्हणजे तुला आठवत असेल त्याच्यातनं आपण मध्यंतरी बोलताना चर्चा करताना असं म्हटलेलं होतं, की पुण्याचा उमेदवार पार्थ पवार ठरवतील अशी शक्यता आहे. आज ती शक्यता सत्यात उतरल्याचं पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं पुण्याचा उमेदवार हा पार्थ पवार यांनीच पडद्यामागून सूत्र फिरवत ठरवला असं बोललं जातंय. कारण विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पार्थ पवार हेच आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नाना काटेंपासून ते अगदी इकडे माजी शहर अध्यक्ष दीपक मानकरांपर्यंत अनेक इच्छुक आपल्याला पाहायला मिळालेले होते. अनेक पक्ष संघटनेमध्ये काम केले. मग विलास लांडे, दिलीप लांडे किंवा इकडं जर आपण पाहिलं तर अ, राष्ट्रवादीकडनं सुनील टिंगरे हं. असे सगळे दिग्गज मातब्बर जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज होते. विधान परिषद निवडणूक मिळावी यासाठी सज्ज होते. अगदी पक्ष संघटनेतला चेहरा म्हटलं तर सुरेश घुलेंसारखा चेहरा
विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. मात्र या सगळ्यांना बाजूला सारत विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. अशा वेळी उमेदवारी देण्यात आली होती, की विक्रम काकडे तर तोपर्यंत पक्षाचे सदस्यही नव्हते. हं. त्यामुळे एकंदरीतच पार्थ पवार यांचीच सगळी ब जी एक छाप आहे ती पुण्याच्या उमेदवारीवर उमटताना आपल्याला पाहायला मिळाली. संकेत खरं तर उमेदवारी जाहीर झाली. अ, विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी पक्षामध्ये त्यांचे वडील असणारे संजय काकडे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळेस पक्षामधील अनेक निष्ठावंत नाराज झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. निश्चित राज्यरत्न पक्षामधल्या अनेकांची नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अगदी वरकरणी सुनील टिंगरे जरी म्हणत असले, की "मी काही नाराज नाही, मी दादांचा कार्यकर्ता आहे." तरी सुनील टिंगरेंची आजची दिवसभरातली बॉडी लँग्वेज जी आहे, ती खूप काही सांगून जात होती. त्यामुळे सुज्ञास अधिक न सांगणे अशी सगळी सुनील टिंगरे यांची बॉडी लँग्वेज जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. इकडं घुले जे आहे होते सुरेश घुले त्यांनी त्यांची नाराजी थेटपणे व्यक्त केली नसली तरी मनातनं जे काही भावना होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या. इकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे जे कार्याध्यक्ष होते रामदास गाडे, त्यांनी तर आपल्या पदाचाच राजीनामा देऊन टाकलेला आहे. इकडे नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेल्या संगीता तिवारी यांनी सुद्धा या सगळ्या भूमिकेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. तिकडे माजी आमदार भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विलास लांडे त्यांनी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर टीका करत असताना अजितदादांनंतर आम्हाला कोणी वालीच उरला नाही, अशा शब्दामध्ये भूमिका जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे जे आहेत, ज्यांना आता उमेदवारी मिळालेली आहे, त्या विक्रम काकडे यांनी पक्षातल्या सगळ्या नाराजांना मी पुढच्या काळामध्ये भेटेन, असं म्हटलेलं आहे. मात्र अनेक निष्ठावंतांना डावलत विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळं हे सगळे जे आहेत ते नाराज कुठेतरी असल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात आता विक्रम काकडे जसं म्हणतायत, की मी या सगळ्या निष्ठावंतांना भेटेन आणि निष्ठावंतांशी या सगळ्या नाराजांशी भेटेन. त्यामुळे विक्रम काकडे नेमकं या नाराजांशी कधीपर्यंत भेटतायत, बोलतायत हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. कारण 4 तारखेला तर अर्ज माघारी घ्यायचा अखेरचा दिवस आहे आणि तिथून पुढं मग 18 तारखेला प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. संकेत जरी हे पुण्याच्या बाबतीमध्ये झालं, पार्थ पवार यांचा शब्दच अंतिम आहे असं सुरुवातीपासून सगळेच जण बोलत होते थेटपणे. यापूर्वी जरी तुला आठवत असेल, तर ती सगळी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी झालेली होती. पार्थ पवार यांची भूमिका थेटपणे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं नाव डावललं जाणं, त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांचं नाव परत राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये दाखल करणं, परंतु त्यांच्या नावापुढे कोणतंही पद जाहीर न करणं, त्यामुळे आधी जी चर्चा सुरू झाली होती, की पक्षामध्ये पार्थ पवार यांचा शब्द अंतिम आहे. सुनेत्रा पवार यांच्या आधीच पार्थ पवार यांचा शब्द अंतिम आहे, अशी जी चर्चा सुरू झालेली होती. त्यालाच पुष्टी मिळालेली आहे का या सगळ्या घटनांमुळे? आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जरी पार्थ पवार यांचंच पक्षात चालतं असं जरी म्हणत असू, तरी रायगडमध्ये जर पाहिलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत तटकरे, जे की सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत, त्यांना सगळी जी आहे ती उमेदवारी देण्यात आली. निश्चित राजारत्न तू जसं म्हटलंस तसं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये सुद्धा पार्थ पवार यांची तिथे कुठेतरी चलती आहे का असा प्रश्न पडत होता. कारण अगदी अधिक असतील किंवा इकडे मोहिते असतील, सुबोध मोहिते असतील किंवा एक नाव होतं अभिषेक बोके, जे अभिषेक बोके अ, माजी पोलीस अधिकारी असणाऱ्या विक्रम बोके यांचे चिरंजीव आहेत. पार्थ पवारांचे निकटवर्तीय किंवा पार्थ पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. त्यांची त्या कार्यकारिणीमध्ये झालेली निवड. या सगळ्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पार्थ पवार यांचा किंवा सुनेत्रा वहिनी सर्वेसर्वा असल्या तरी बॉस पार्थ पवारच असं काहीसं चित्र तिथे पाहायला आपल्याला मिळतंय का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या अनेक बैठकांना पार्थ पवार हे आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतात. अगदी मध्यंतरी निधी वाटपाच्या अनुषंगाने सुद्धा छगन भुजबळ आणि पार्थ पवारांमध्ये काही चर्चा झाली किंवा दोघांमध्ये काहीसे वाद झाले, असं कुठेतरी समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. मग इकडं सुनील तटकरे बोलत असताना पार्थ पवार निघून गेले, अशी चर्चा पुन्हा तिथं सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रिमोट कुठेतरी आपल्या ताब्यामध्ये कसा राहील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपला होल्ड कसा राहील यासाठी पार्थ पवार कुठेतरी प्रयत्न करतायत का? हे सगळं या पार्थ पवारांच्या भूमिकेमधून अप्रत्यक्षरित्या हे सगळं सुचवण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांच्याकडूनच होतोय का? आणि पार्थ पवार यांच्या चौकटीतल्या लोकांनाच पार्थ पवार पुढे प्रमोट करतायत का? असा पण एक प्रश्न जो आहे तो पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत एका बाजूला जसं तू आता सांगितलंस, की पार्थ पवार त्यांच्या चौकटीमधील जे लोकं आहेत त्यांनाच पुढे करतायत का? असा जो तू सवाल उपस्थित केलाय. दुसऱ्या बाजूला अजितदादा यांच्यासोबत जे अनेक निष्ठावंत होते, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या नंतर अनेक आमदार हे दादांसोबत गेले, दादांसोबत एकनिष्ठ राहिले. दादा गेल्याच्या नंतर सुद्धा पक्षाला एक बांधण्याचा प्रयत्न ह्या ज्या
वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे. ते वरिष्ठ नेते सुद्धा नाराज झालेले आहेत. थेटपणे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत कसं बसवता येईल, तिथपर्यंत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी जे आहेत ते प्रयत्न केले होते. परंतु आता जर पाहिलं, जसं तू सांगितलंस, की जे चौकडीमधले जे लोक आहेत पार्थ पवार, यांच्या बाबतीमध्येच फक्त पार्थ पवार लक्ष देतात असं तू जे म्हणालेलं आहे. इतर जे निष्ठावंत आहेत ते नाराज होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. ही नाराजी कशा पद्धतीने सोडवली जाऊ शकते असं वाटतंय आता? निश्चितपणे राजरत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली नाराजी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही इंटरनल क्लॅशेस काही सुरू आहेत, अशा चर्चा, बातम्या ज्या पद्धतीने नेहमी होतात, तर हे सगळ्यात मोठं आव्हान हे पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनींसमोर निश्चितपणे असणार आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक परिवार म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं, असं नेहमी वेळोवेळी सांगितलं जातं आणि प्रत्येकाचा सन्मान हा दादा 100% कार्यकर्त्याचा राखताना आपल्याला पाहायला मिळत होते. मग अगदी दादा चार चौघात एखाद्याला रागवले जरी, तरी ते दादांचं रागवणं काही ते व्यक्तिगत कुठला कार्यकर्ता जो आहे तो घेत नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचाच सन्मान म्हणजे तुला आठवत असेल राजरत्न काही वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची नावं चर्चेमध्ये असताना दादांनी इकडे संजय खोडके जे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली होती. जे संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं इंटरनल सगळं काम जे आहे ते पाहत होते. अगदी मग शिवाजीराव गर्जेंना दादांनी उमेदवारी दिली होती. जे शिवाजीराव गर्जे पक्षाचं सगळं कार्यालयीन कामकाज जे हं. आहे ते पाहत होते. इकडे सोनपेठच्या विटेकरांना दादांनी विधान परिषद दिलेली होती किंवा अगदी अ, राज्यपाल कोट्यातनं ज्यावेळी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याची वेळ आली, त्यावेळी दादांनी सांगलीच्या इद्रिस नाईकवडींना उमेदवारी जी आहे ती दिलेली होती. इकडे मला वाटतं पंकज भुजबळ जे आहेत त्यांना अ, उमेदवारी दिलेली होती. त्यामुळं सर्वांना न्याय कसा देता येईल यासाठी दादा नेहमी प्रयत्नशील जे आहेत ते राहिल्याचं पाहायला मिळालेले होते. अगदी त्या पद्धतीनेच सुनेत्रा वहिनी असतील किंवा पार्थ पवार असतील किंवा नॅशनल डिसिप्लिनरी कमिटीचे अ, राष्ट्रीय अध्यक्ष जय पवार असतील, ते या सगळ्या नेत्यांना किंवा या सर्वांना मिळून पक्ष एकसंध ठेवणं हे मोठं आव्हान जे आहे ते असणार आहे. नव्यांना सन्मान देत असताना जुन्यांचा मान कुठे कमी होणार नाही, याची काळजी प्रामुख्याने ना सगळ्यांना एकत्र बसून जी आहे ती घ्यावी लागणार आहे आणि हेच सगळ्यात मोठं महत्त्वाचं आव्हान जे आहे ते असणार आहे आणि हे आव्हान आता हे कसं पेललं जातं, हे सगळं पाहणं राजरत्न महत्त्वाचं आहे. नक्कीच संकेत हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर पाहिलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या पार्थ पवार यांचा शब्द अंतिम आहे असं चित्र आजच्या पुणे विभागाचे जे उमेदवार आहेत विक्रम काकडे यांच्या उमेदवारीने अगदी स्पष्ट झालेलं आहे. त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. आगामी काळामध्ये जरी पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांना जरी उमेदवारी दिली असेल तरी सुद्धा पक्षातील इतर ते निष्ठावंत आहेत, ते नाराज आहेत. पार्थ पवार यांच्या बाबतीमध्ये ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतं आणि आगामी काळामध्ये पार्थ पवार त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करतात हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.